आज आमची पहिली ॲनिव्हर्सरी, लग्नाचा पहिला वाढदिवस. पण आजचा दिवस फक्त आमच्या दोघांचाच दिवस नसून आमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या प्रेमळ व्यक्तींचा देखील आहे. आज सर्वांच्या समोर व्यक्त करणार आहे काही आठवणी, ज्या आठवण करून देताना येईल सर्वांच्याच डोळ्यात पाणी. बघता बघता आज लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. वायूसोबत सुखाच्या संसाराने मी अशी न्हाले. माझ्या लग्नाची सुरुवात सुवर्णाताईच्या केळवणाने झाली. त्या दिवशी जणू स्वामी आईस सौभाग्याचा शृंगार देऊन गेली. आज करायचे आहे मला प्रत्येक गोष्टीचे वर्णन. सर्व सांगताना मात्र भरून जाणार आहे माझे मन. तसं खूप काही आहे मनातील सांगण्यासाठी. सुरुवात अशी करते की कशा झाल्या वायूनी माझ्या गाठी भेटी. वर्ष ते 2018. या वर्षी आम्ही एकत्र आलो. विधिलिखितच होतं जणू, ज्यामुळे एकाच ठिकाणी दोघे कामाला लागलो. नवीन आमची अशी ती ओळख आजही मला आठवत आहे. वायू सोबतीच्या प्रत्येक क्षणाची रेशीमगाठ मी साठवत आहे. प्रत्येक क्षणाला साथ मला वायूने अशीही दिली. कोणतेही काम असो माझे, वायूने नेहमी मला मदत केली. कळलं नाही कधी आणि कसं हे असं झालं. मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात होऊन गेलं. प्रेम तसं दोघांनीही स्वीकारलं, पण भीती होती मनात. काय आणि कसं सांगावं आपल्याच ते लोकात. खूप अवघड क्षण होता तो, पण पाठीशी उभे स्वामी होते. त्यांच्याच तर विश्वासावर हे नाते आम्ही जोडले होते. आम्ही सांगितलं स्वामींना, भेट घडवलाच आहात तर आम्हाला एक करा. संसाराची आमच्या ही इमारत तुम्हीच उभी करा. शेवटी हिम्मत करून घरी आम्ही सांगितलं. एकमेकांच्याच घरी एकमेकांना आम्ही मागितलं. माझ्यावर आणि वायूवर विश्वास ठेवून मम्मी पप्पाही तयार झाले. स्वामींची कृपा म्हणावी की ते नाते आमचे स्वीकारले गेले. पारायणाचा माझा तो काळ. परीक्षा माझी सुरू होती. नाही म्हणणारे मम्मी पप्पा हो म्हणायला क्षणात माझ्या जवळ येते. आई माझी मायेचा सागर आहे, तर पप्पा माझे माझ्या जीवनाचा आधार आहे. पारायणाचा दिवस होता तो 21वा. होकार देऊनी मम्मी पप्पांनी दिला आमच्या नात्याला विसावा. झाली स्वामी कृपा अशीही झाली. आनंदाने ही श्रुती वायूसाठी वेडी झाली. डोळ्यात पाणी भरूनही आले होते वायूला हे सांगायला. स्वीकार नात्याचा झाला होता असा की काहीच राहिले नाही मागायला. इतक्या वर्षांच्या नात्यामध्ये आम्ही कधीच एकमेकांना काहीच दिले नाही, पण या 7 वर्षात कित्येक वेळा वायू मला अक्कलकोटला घेऊन जाणे विसरला नाही. सर्व काही ठीक चाललं होतं. अचानक मिठाचा खडा असा पडला. स्वप्नात देखील वाटलं नव्हतं असा एक प्रसंग घडला. स्वप्न आम्हा दोघांचे जे चॅनल उभा केलं, स्वामींच्या ते कृपेने खूप प्रसिद्ध झालं. पण क्षण असा एक आला होता जेव्हा सगळं संपलं असं वाटलं. दुःख इतकं कोसळलं होतं जणू आभाळच फाटलं. खूप जणांनी साथ सोडली, पण वायू खंबीरपणे उभा होता. संकटाच्या काळात माझा हात त्याचा माझ्या हातात होता. आधार मला दिला वायूने त्यावेळी नव्याने उभा राहायला. मोडलेलं ते स्वप्न माझं पुन्हा नव्याने पाहायला. संपायला आलेलं आमचं चॅनल पुन्हा नव्याने उभारलं. 10 जून वायूच्या वाढदिवसा दिवशी चॅनल पुन्हा मॉनिटाईज झालं. खरंच वायू, तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याचा भाग्योदय झाला. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून वायू तू माझ्या आयुष्यात आला. स्वप्न पाहिले दोघांनी, ते पूर्ण करायचं ठरवलं. छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं हेच डोक्यात कोरवलं. खूप काही सोसलं दोघांनी घराचं स्वप्न पूर्ण करताना. स्वामींची शक्ती उभी होती पाठीशी हे नवे स्वप्न उभारताना. या सर्व चमत्कारी गोष्टी इतक्या सहज होणे शक्य नव्हते. आमचं चांगलं होण्यामागे
कारण एकच, क्षणोक्षणी आमच्या पाठीशी प्रदीपदादा, सचिनदादा, अक्षयदादा आणि पल्लवीताई यांचे हात पाठीशी होते. खूप खूप सुखी आहे मी माझ्या या घरी, स्वामींचीच कृपा आहे यामध्ये सारी. एक वेळ अशी होती की कोणी तयार होत नव्हतं आमच्या लग्नाला. तेवढ्यात एक हाक कानावर आली, मी तुमचं लग्न लावून देईन, मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगून माझ्या आरव्या दादांनी आम्हाला साथ दिली. आज वर्ष झालं आमच्या लग्नाला, पण कधी घराची आठवण नाही येऊ दिली. आईसारखी माया माझ्या वायूने मला दिली. नशीब लागतं असा जोडीदार आयुष्यात मिळायला. कधीच कमी नाही पडला वायू माझा सांभाळ करायला. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त माझ्यासाठी त्याने दुसऱ्यांशी वाद केलाय. भाऊ माझा पाठीराखा, प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभा राहिलाय. स्वभाव जरी चिडका असला तरी माझ्यावर तो बापासारखं प्रेम करतो. प्रत्येक संकटात भाऊ माझ्यासाठी धावून येतो. दिवस होता लग्नाचा, पाहुण्यांचं येणं जाणं सुरू होतं. हर्षद माझा वेडाभोळा, वेगळंच आहे आमचं नातं. लग्नादिवशी या बहिणीच्या डोळ्यात त्याने पाणी भरलं. काळजी घ्या माझ्या बहिणीची, एकच वाक्य प्रवीणदादांसमोर मुखात उरलं. मग दादा वहिनींनीही शब्द दिला, सुखी ठेवू आम्ही श्रुतीला. हर्षदच्या बहिणीचा दिरानेही बहीण म्हणून स्वीकार केला. प्रवीणदादा आणि पूनम वहिनी, सर्वांच्या पाठी तुमचाच आम्हाला आधार आहे. तुम्ही कधीही लांब करणार नाही तुमच्या या लेकरांना, हा विश्वास आहे. दादा वहिनीची ती जोडी आजही मनात भरते. प्रत्येक क्षणाला स्वामींसमोर मी दोघांचे सुख स्मरते. ननंदबाई माझ्या तिन्ही लाडक्या माझ्या आहेत खूप. नावालाच ननंद आहेत, पण दिसतं त्यांच्या दयेच्या मायेचं रूप. आज विलासदादा, चंद्रकांतदादा, गणेशदादा यांच्यामुळे माझ्या नंदांना शोभा आहे. स्वामींची कृपा अखंड तुमच्यावर राहो हा आशीर्वाद मी मागितला आहे. आजही आठवते मला, 1 वर्षापूर्वी ते ताई लोकांनी सजवलेलं इतकं सुंदर घर. घरात पाऊल ठेवताच वाटलं जणू हे दुसरं माहेर. तुम्ही या घराच्या लक्ष्मी आहात. तुमची साथ आयुष्यभर हवी आहे. लाडकी बहीण ही तुमची, तुमच्या सुखाची स्वप्ने पाहे. सासू सासरे फक्त नावाला, ते तर माझे आई बाबाच बनून राहिले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मायेने जवळ घेऊन रडले. मम्मी पप्पा, मामा मामी, मी सासरी आली म्हणून काय झालं? माझं प्रेम कायम तुमच्यावर राहणार आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, मी कायम तुम्हाला जपणार आहे. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म द्यावा ही स्वामी आईला प्रार्थना आहे. पप्पांना माझं आज एकच सांगणं आहे, तुमच्या पोटच्या गोळ्याचा सांभाळ करायला वायू खंबीरपणे उभा आहे. मामा मामी, तुमच्याबद्दल मी काय बोलू? तुम्ही जे केलं आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. तुमच्यावरची माझी ही माया कधीही अटणार नाही. पोटच्या मुलीप्रमाणे माझा सांभाळ केला यांनी. नेहमी प्रणालीताई मला सांगतात, आज 1 वर्षापूर्वी लग्नातील मांडवात जेवताना प्रत्येक घासात तुझ्या मामा मामींच्या डोळ्यात होतं पाणी. जेव्हा काहींनी अविश्वास दाखवला तेव्हा मामा, तू आणि आईने माझ्यावर विश्वास ठेवला आहेस. खरं बोलू, दीदी माझी खूप पुढे जाईल असं बोलून तूच माझ्या बुद्धीवर विश्वास दाखवून मला मोठं केलं आहेस. आता त्यांच्याबद्दल बोलते, ज्या भावांनी आजपर्यंत सख्या बहिणीप्रमाणेच मला जीव लावला. नाव त्यांचं कार्तिक साहिल. स्वामींकडे प्रार्थना करून मी कायम तुमच्याच यशाची वाट पाहील. एकच खंत राहिली होती मनी, माझ्या लग्नात कमी भासली. नाव तिचं प्रणाली वहिनी. पण काळ तो नवा पाहुणा घरी येण्याचा होता. त्याच्या येण्याने परिवार सारा आनंदाने नाहून निघाला. पण वहिनीची कमी संगीने भरून काढली. प्रणाली वहिनी मला समजून घेण्यात कधीच कमी नाही पडली. सर्व हट्ट माझा संगीने पूर्ण केला.
प्रणाली वहिनी होती कायम माझ्या संगतीला. हे भगवंता, कायम खुश ठेव माझ्या या शंकर पार्वतीच्या जोडीला. गीता मावशी, अलका मावशी, पप्पी मावशी, छोटा मामा, छोटी मामी, अश्विनी दिदी, तेजू दिदी, आकाश आणि प्रवीण, तुमच्यामुळेच माझं बालपण आनंदात आणि मस्तीत गेलंय. माझ्या या माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण करा असं स्वामींकडे मागणं केलंय. कोवाडच्या आईबाबांनी आत्तापर्यंत निस्वार्थपणे प्रेम केलं. आजी आजोबांचं प्रेम काय असतं हे यांनी क्षणोक्षणी दाखवून दिलं. भले स्वामींनी आमची भेट उशिरा घडवली. अंजलीताईसारखी बहीण आयुष्यात आणणं ही स्वामींचीच लीला सारी. सख्या बहिणीपेक्षाही जास्त माया अंजलीताईने मला लावली. आजही ती माझ्या संकटात धावून येते. स्वामींच्या रूपात तीच मला आधार देऊन जाते. आता बोलते सोन्या काका आणि फुलराणी काका यांच्याबद्दल. शब्दात सांगता येणार नाही इतकं आहे तुमच्याबद्दल. माझ्या लग्नात नकळत का होईना तुमच्याही डोळ्यात पाणी आलं आहे. आबाची खरी माया काय असते ही तुम्ही दोघांनीच मला दाखवली आहे. नेहमी सुखी ठेव माझ्या या काकांना, हीच प्रार्थना मी स्वामींजवळ केली आहे. करबीर काका, आजही माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. लहान वयात लग्न कर म्हणून सांगितलेल्या व्यक्तीला तुम्ही दिलेलं उत्तर मला आजही आठवत आहे. म्हणाला होतात तुम्ही, इतक्यात लग्न कशाला, शिकू द्यात तिला. तुमचा हा शब्द कायम आठवत राहील मला. मोठे काका, मोठी आई, गुरुदादा, ओमकार, आनंद काका, अर्चनाताई, शाहू, विष्णू काका, छोटी काकी, तुम्ही सर्वांनी येऊन माझ्या लग्नाची शोभा वाढवली. तुमच्या येण्याने एक मात्र समजलं, आपल्या माणसांशिवाय शुभ कार्याला शोभा नाही. काळजी करणारा माझा वायू मम्मी पप्पांसारखा माझ्यासोबत उभा असतो. सासू सासऱ्यांचा हात जणू विठ्ठल रुक्माईचा हात भासतो. भावासारखा दीर लाभला, खूप माया लावतात मला. जाऊबाईंचं प्रेम माझ्या काय सांगू मी तुम्हाला. आज 1 वर्षांपूर्वी मनोज काका आणि नम्रता काकींनी डोळ्यात अश्रू आणत पाठवणी माझी केली होती. खडसावून सांगितलं होतं कशी जपायची ही प्रेमळ नाती. काका, तुमचा प्रत्येक शब्द लक्षात आहे. काका, तुम्ही दिलेली शिकवण आणि वाचताना चुकली म्हणून दिलेला मार आजही आठवत आहे. आणि म्हणूनच आज मी माझ्या वाचनातून 8 लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठला आहे. बेबी मावशी, पूनम मावशी, राणीताई, सुवर्णाताई, नम्रता काकी, काय करू मी तुमचं कौतुक. लग्नात तुम्ही दिलेली साथ आठवून मी आजही होते भाऊक. माझा लग्न सोहळा अगदी व्यवस्थितपणे पार पडला, कारण अगदी शेवटपर्यंत तुम्ही होतात संगतीला. ज्योतिवहिनी, तुला वाटतं मी तुला विसरली. अशी कशी विसरेन. तू माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची मी केली आहे साठवण. संसार करताना आजही येते तुझी आठवण. लग्नाचा इतका मोठा कार्यक्रम आनंदाने पार पडला, कारण आरव्या दादा आणि ज्योतिवहिनी तुम्ही दोघं होता संगतीला. स्वामी आई नेहमी खुश ठेवा माझ्या विठू रखुमाईच्या या जोडीला. पप्पांना आणि मामांना जो शब्द वायूने दिला होता त्याने तो पूर्ण केला. वायूने आज माझा सर्व प्रकारे सांभाळ केला. वायू कधी आई, कधी नवरा, तर कधी लहान बाळ बनून हट्ट करतो. परिस्थिती कशीही असो, नेहमी तो पाठीशी उभा राहतो. वायू, तुझं प्रत्येक रूप मला असंच बघायचं आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत आनंदाने जगायचा आहे. वायू, राग अनावर होता होता आवरेन मी, पण प्रेमावर नको नियंत्रण जन्मोजन्मी. तुझ्या विना मी काय करू या 6 ऋतूंचे, ऋतू 7वा होऊ आपण पुढल्या जन्मी. अशीच वायू तुझी साथ व स्वामींचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन सुखाचा संसार मला करायचा आहे. अर्धांगिनी बनून तुझी नेहमी सुखाने संसार भरायचा आहे.
तुमच्या सर्वांचं आमच्यावर प्रेम आहे. स्वामींचे हात आमच्या पाठीशी आहेत. आता अजून काय हवं? तुम्ही सर्वांनी आता फक्त एकच आशीर्वाद द्या. श्रुती, अखंड सौभाग्यवती भव.